मुजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसविद्या स्वरूपा देवा तुची गणेशो सकलात्मति प्रकाशो आणि निवृत्ती दासो अवधारी जोगी आता विनव वागविलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मजरदयी सद्गुरु जे नितारिनो हा संसार पुरु मनोनी विशेषात्यादरु विवेकावरे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधु श्रीचरण महायोग पीठे तटे भीमरत्याम पुंडरीकाय दातो समाजप्रतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग वाटलं की आपण आता इकडचे तिकडचे अभंग घेण्यापेक्षा 11 अभंग मुक्ताबाईंनी जे ज्ञानेश्वर महाराजांना जो उपदेश केला तर तो उपदेश काय केला तर त्याचं आपण काय करावं या एकादशीच्या पर्वानिमित्तानं चिंतन करावं कारण असं तर काही चिंतन होणार नाही म्हणून या एकादशी पर्वामध्ये या ताटीच्या अभंगाचा आपण काय करणार आहोत चिंतन करणार आहोत आणि त्यातील आजची जी पहिली प्रथम एकादशी आहे दुसऱ्या पर्वातील तर ही एकादशी हरिभक्त परायण आपल्या सर्वांच्या लाडक्या शीलाताई निकम यांनी आजची ही प्रथम एकादशी घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने आता पांडुरंग परमात्मा गुरुमाऊली जशी या बुद्धीला प्रेरणा देतील त्या पद्धतीने हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करीन विठाला खाली बसलेले काहीच वाजवणं झाले तर जोपर्यंत तो विठ्ठल विठ्ठल जर नाही म्हणलं तर मला ते करमत बी नाही मग त्याच्यामुळे एकदा सगळ्यांनी काय करायचा गजर असा जोरात करायचा की कानठाळे आपल्या आपल्याच आपण उघडल्या पाहिजे विठाला विठाला असं जरा म्हणल्यावर जरा करू कारण कीर्तनाला आपण यायचं कशा करता असतं नामस्मरण करण्याकरता कारण श्रवण भक्ती तर आपली दररोजचीच आहे पण त्या श्रवण भक्ती बरोबर कीर्तन भक्ती ही आपली व्हायलाच पाहिजे त्याच्याकरता कीर्तनात आल्याच्या नंतर एक बंधन असतं ते म्हणजे हाताने टाळी वाजवणे आणि मुखाने नाम घेणे आणि कान कुठं ठेवणे घरी महाराज काय सांगायले त्याच्याकडे असो आपण आता अभंगाकडे वळू कारण आजच आपल्याला पहिलेच उशीर झालेला आहे थोडा आता ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने ही सेवा पार पाडण्याचा आपण प्रयत्न करू तर या ठिकाणी मुक्ताबाई म्हणजे अवघ्या 14 वर्षाच्या अगोदरचा उपदेश आहे हा 14व्या वर्षी तर त्यांनी म्हणजे स्वतः काय झाल्या होत्या शक्तिरूप झाल्या होत्या पण 14 वर्षाच्या अगोदर मुक्ताबाईनं काय केलेले तर ह्या ताटीच्या अभंगाची रचना केलेली जसं की ज्ञानेश्वरी ही सच्चिदानंद बाबांनी लिहिलेली आहे तसं हे मुक्ताबाईचे जे अभंग आहे जे त्यांच्या मुखातून निघालेले तर हे अभंग साक्षात भगवंतांनी लिहिलेले आणि त्यातली त्यात परत आपण आता दुसऱ्या संतांचं जर चरित्र पाहिलं तर प्रत्येक संताच्या चरित्रामध्ये तुका म्हणे नामा म्हणे ज्ञानेश्वर महाराजाचं काय बाप रुक्मादेव वरू किंवा ज्ञानदेव म्हणे तसं मुक्ताबाईनं काय केलं आपल्याकडे श्रेय घेतलंच नाही काही याच्यामध्ये काहीतरी आहे का मुक्ताबाई म्हणे असं कुठं काहीतरी आहे का उल्लेख नाही त्याच्यामुळे स्त्री शक्ती काय एकदम श्रेष्ठ आहे कारण का स्त्री सगळ्यासाठी करते घरातल्यासाठी पण श्रेय कधी घेते का स्वयंपाक करते झाडून काढते जाळे काढते सगळं आहे नाही ते सगळं पाहते पण कधी म्हणते का मला श्रेय द्या माझ्यामुळे होते म्हणून तुमचं म्हणते का नाही म्हणत तसं म्हणून ह्या मुक्ताबाई ज्या आहेत तर मुक्ताबाईनेही तसंच केलं कधीच आपल्याकडे श्रेय घेतलं नाही पण आता त्यातून त्यात एक दुसरी शंका अशी येईल की आपण म्हणतो ना तुम्ही ऐकलं मी ऐकलं की मुक्ताबाईनं काय केले म्हणे ज्ञानेश्वर महाराजाला उपदेश केला कशातून ताटीच्या अभंगातून पण ज्ञानाला उपदेश करणं हे म्हणजे सूर्याची काकडा आरती ओवाळल्यासारखे कोणाची सूर्याची आता ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव महाराजांसारखे विद्वान ज्या ठिकाणी शरण यावं लागलं असा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि त्यांना उपदेश करणं हे म्हणजे काय शक्य नाही कारण ज्ञानाला उपदेश हे होऊ शकत नाही
पण या ठिकाणी आता या अभंगाद्वारा काय सांगितलेले की ज्ञानेश्वर महाराजाला क्रोध आला, पण क्रोध कसा येईल त्यांना? त्यांना क्रोध येणं शक्य आहे का? ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्यांनी अमृतानुभव लिहिला, मला विठाला विठाला या ठिकाणी मग त्यामधून मुक्ताबाईनं उपदेश केला नाही, पण हा उपदेश हा प्रसंग आणला का घडून? तर प्रत्येक साधू संतांचं जे कार्य असतं ते कार्य जगाला शिकवण्याकरता असतं, काहीतरी जगाने त्याच्यामधून घ्यावं याच्याकरता असतं. ज्यांनी निर्जीव भिंत ज्यांनी चालवली, ज्यांच्यात एवढं सामर्थ्य होतं, तर त्यांना राग गिळणं म्हणजे हे काही त्यांच्याकरता जास्त मोठी गोष्ट नाही. कारण काम, क्रोध, शोक, मोह, भय याच्या पलीकडं पहिली गोष्ट त्यांच्यात नव्हतेच ते. पण तरी सुद्धा का झाला असं असं? तरी सुद्धा का झाला असं? मुक्ताबाईला उपदेश म्हणजे उपदेश म्हणता येणार नाही. मुक्ताबाईनं काय केलं? फक्त समजून सांगितलं. काय केलं? समजून सांगितलं. जसं की एक गरीब भाऊ होता आणि तो गरीब भाऊ आपल्या बहिणीला आणण्याकरता गेला आता दिवाळीच्या सणाला. आता गरिबी असल्यामुळं पूर्वी काही गाड्या घोड्या असं काही नव्हतं, मग ते गेला पायी गेल्याच्या नंतर आता बहीण चांगल्या घरची, आता भाऊ आला न्यायला, पण आता भावानं काहीच नाही आणलं, मग जायचं तरी निघाले पायी. मग आता पहिले म्हणजे आता बॅग, आता किती जरी म्हणलं तर बाया माहेरी जायचं म्हणल्यावर बॅग केवढी नेत्या बरं? तुम्ही तुमचा विचार करा. तसं त्या बहिणीनं पण काय घेतलं? 2 बॅगी घेतल्या. आता त्या बॅगी घेऊन वजन चालून पार काय झाली म्हणे ती बहीण घामानं भिजली. आता घामानं भिजल्याच्या नंतर मग ते भाऊ म्हणला की मी बघ ना म्हणे की माझं दुर्भाग्य किती आहे की मी तुझ्याकरता एखादं गाढव बी आणू शकलो नाही म्हणे. काय गाढव? आता गाढव कुठं? कुंभाराच्या इथं असतं. ते म्हणजे त्याला थोडक्यात सांगायचं तर घोडं तर मी आणण्याची ऐपत नाही माझी, पण गाढव बी मी तुझ्याकरता काय आणू शकलो नाही. तर त्या बहिणीनं म्हणली की दादा म्हणे तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तू एकटाच आला ना तर 100 गाढवं आल्याबरोबर झाले म्हणे. काय झालं? आता त्याच्या स्तुती केली का नेमकं काय केलं ते आपला विचार करा. विठाला विठाला. आता या ठिकाणी जर म्हणलं की मुक्ताबाईनं उपदेश केला तर ते तसं होईल. मग का कसं? 100 गाढवं आले म्हणजे तू एकटा आला तर 100 गाढवं आले, तसं नाही. म्हणून मुक्ताबाई उपदेश नाही केला तर या जगाकरता त्यांना हा उपदेश करावा लागला, ही लीला करावी लागली. कारण अवतार कार्य जे असतं ते ठरलेलं असतं, काय करायचं, कसं जायचं. कारण ते त्याच्या व्यतिरिक्त इकडं तिकडं जराही जात नसतं. आपण म्हणतो की त्यांना एवढा त्रास झाला, लोकांनी एवढं शिव्या दिल्या, नवे तर कोणी भिक्षाही नाही वाढली, आपण म्हणताना म्हणतो. पण ते अवतार कार्य तसं करायचंच होतं. ते महाविष्णूला काय करायचं होतं? ते अवतार कार्य. आता भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म कोणाचा आहे? विष्णूचाच आहे ना. मग त्याच्यामध्ये तर सर्व सौभाग्य भोगलं, त्याच्यामध्ये काय केलं? सर्व सौभाग्य भोगलं. पण सौभाग्य भोगून सुद्धा एवढे भोगून सुद्धा उपदेश द्यायचा होता की मी अलिप्त आहे, मी कसं आहे? अलिप्त आहे. तसं आता या ठिकाणी पण महाविष्णूचा अवतार, पण या ठिकाणी या जगाला सांगण्याकरता त्यांना काय करावं लागलं? हे क्रोधाचं नाटक करावं लागलं. कशाचं? क्रोध आल्याचं काय करावं लागलं? नाटक करावं लागलं. आणि नाटक केल्याच्या नंतर पुढं मग त्या मुक्ताबाईला काय करावं लागलं? त्यांना ते अभंग म्हणून दाखवायला लागले. काय केले? म्हणून दाखवावे लागले. म्हणजे मुक्ताबाईने श्रेय घेतलं नाही कुठल्याच गोष्टीचं, परंतु हा जो उपदेश आहे तर हा त्यांच्या करता नव्हता, हा तुमच्या आमच्यासाठी. विठाला विठाला. या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मुक्ताबाई काय सांगतात आपण पाहू.
तर या ठिकाणी सांगितलं की योग्याची लक्षणं सांगितली. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खाण्याची काय झाली होती, इच्छा झाली होती. आता त्या ठिकाणी म्हणजे हे सगळं जे आता हे आपण लौकिकाकडून विचार करायला, त्यांना खाण्याची इच्छा झाली, त्यांना असं झालं, त्यांना तसं झालं, पण ते त्याच्या पलीकडं गेलेले होते. पण हे अवतार कार्य करायचे, लीला रचायची म्हणून काय त्यांना खाण्याची इच्छा झाली. मग आता खाण्याची इच्छा झाल्याच्या नंतर मग मुक्ताबाईनं काय केलं, नाही ज्ञानेश्वर महाराजच गेले कुठं, विसोबा खेचरांच्या इथं. कशा करता, तर खापर द्या, काय करा, खापर द्या. आता विसोबा खेचरांनी खापर आणलं, पण काय केलं, त्यांच्या समोर फोडलं आणि फोडून काय केलं, त्याच्यावर पाय दिले. ते म्हणे मी फोडून टाकीन पण तुला देणार नाही. का, तर विसोबा खेचरांचा काय होता, अहंकार आडवा आलेला होता. मग त्या ठिकाणी मग ते म्हणे असं आम्ही एवढं पाप कोणचं केलं, कोण म्हणे, ज्ञानेश्वर महाराज. तसं ते त्यांच्या पलीकडे गेले. पण आता लीला सांगायलो मी, म्हणून वाच्यांशाकडे या, आणि माऊली हे लक्षांशाच्या पलीकडे गेलेले. मग आता त्या ठिकाणी ते म्हणे आम्ही असा अपराध केला कोणचा नाही की आम्हाला तुम्ही एवढे त्रास द्यायला. म्हणून त्या ठिकाणी मग ज्ञानेश्वर महाराजाला क्रोध आला, आणि क्रोध आला म्हणून काय झालं, ते आपल्या कुटियामध्ये गेले आणि त्यांनी काय केले, त्याची ताटी बंद केली. आता ताटी बंद केल्याच्या नंतर मुक्ताबाईने विचारलं की दादा तुम्ही खापर आणण्याकरता गेले होते म्हणे, कुठे येते, ती एक नाही, दोन नाही, काहीच नाही. काय आणलं बी नाही, नाही बी नाही, काहीच नाही. ते बसले आतमध्ये, काय झाले, क्रोधाने एकदम लाल बंद. मग ती अवस्था पाहिली कोणी, छोट्याशा मुक्ताबाईने. आणि मुक्ताबाईनं ती अवस्था पाहिल्याच्या नंतर मुक्ताबाई म्हणे दादा तुम्ही स्वतःला योगी म्हणून घेता म्हणे. काय, स्वतःला योगी म्हणून लोक म्हणतात का म्हणत नाही ती माहित नाही म्हणे, पण तुम्ही स्वतः लोक तुम्हाला काय म्हणतात म्हणे, योगी म्हणतात. मग योग्याची लक्षणं काय आहे म्हणे, ऐशी समा दृष्टी
काय प्रमाण दिलं की योग्याच्या लक्षणेमध्ये काय असतं म्हणे, त्याची समदृष्टी असते. काय असते? समदृष्टी असते. योगी पतंजली शास्त्राने सांगितलेले की मनावर ज्याचा पूर्ण ताबा आहे त्याला योगी म्हणलेले. मग तुमच्या मनाला तर राग आला म्हणे. काय आला? राग आला. आणि मन तर वायूच आहे. मन कोणाचं आहे? वायूचं. कोण सांगायले? म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यावानीच व्हायले कार्यक्रम आता. काय व्हायलाय? सूर्याला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी असताना सुद्धा त्यांना सांगण्याची काय आली वेळ आली. कोणावर? मुक्ताबाईवर. मग आता त्या ठिकाणी ते म्हणले की ज्यानं अंतःकरणावर विजय मिळवलाय, ज्याच्या अंतःकरणामध्ये सुख आणि दुःख दोन्ही भाव मावळलेले, त्याला म्हणलेले योगी म्हणे. आणि तुम्ही तर स्वतःला योगी म्हणवता. काय म्हणता? योगी म्हणता म्हणे. आता जग म्हणतं का नाही म्हणत ते माहित नाही म्हणे मला, पण तुम्ही स्वतःला काय करता म्हणे, योगी म्हणून घेता. मग योग्याची हे योग्याला शोभत नाही. योग्याला क्रोध येणं काय होत नाही, शोभत नाही. कारण क्रोध एक येणं म्हणजे ही वृत्तीच आहे. काय? ही वृत्ती आहे. आणि ही वृत्ती कुठं उत्पन्न होते? अंतःकरणामध्ये. आणि तुम्ही तर काय केलं म्हणे, अंतःकरणालाही विजय प्राप्त करून. कारण काय ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. तुम्हाला तर योग्यांची माऊली म्हणलेली, योग्यांची आई. म्हणजे तुमचा अभ्यास काय थोडा असेल का? आणि तुम्हाला जर रागावर कंट्रोल करता येत नसेल तर मग कसं म्हणे, तुम्हाला योगी कसं म्हणावं? कारण योगी जो असतो तो पावन मनाचा. त्याचं मन कसं आहे म्हणे, पावन. भलेही जगानं जरी त्रास दिला तरी सुद्धा त्याच्या दृष्टीमध्ये काय नाहीये, भेदत नाही. ते म्हणाले की जग म्हणजे काय, माझ्यापेक्षा काय वेगळं आहे काय? हा त्या योग्याचा काय म्हणे, निश्चय. आणि तुम्ही तर स्वतःला योगी म्हणता म्हणे. योगी म्हणणं हे कसं शक्य आहे म्हणे तुम्हाला? तुम्हाला योगी कसं म्हणावं, तुम्हाला संत कसं म्हणावं? कारण का? तर योग्याचं मन हे पावन झालेलं असतं. त्याचं अंतःकरण काय झालेले, पावन पवित्र झालेले. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणाविषयीही द्वेष भावना उत्पन्न होत नाही, त्याला म्हणलं योगी. आणि या ठिकाणी तर मग आता क्रोध आला त्या अर्थी तर द्वेष भावना आलीच असेल ना त्याच्या मागं. कुठं? रागाच्या मागं द्वेष. मग हे तर म्हणे हे योग्याचं लक्षण नाहीये. मग आता तरी ज्ञानेश्वर महाराज काय सध्या आता, कारण प्रथम चरण आहे, 11 अभंग सांगावं लागले कोणाला? ज्ञानेश्वर महाराजाला. आता तर कुठे सुरुवात झाली कशाची? उपदेश नाही म्हणता येणार पण ठीक आहे. हा, त्याच्यामुळे काय, ही पहिलंच प्रथम चरण आहे. प्रथम चरणात ज्ञानेश्वर महाराजांसारख्याला 11 अभंग लागले. किती? 11. ताटी उघडण्याकरता, फक्त क्रोधाला गिळण्याकरता, क्रोधावर विजय प्राप्त करण्याकरता. मला तर वाटतं मला काय 5-25 गाठी लागतील का काय? कशाला? हा, कुणकुण विठाला विठाला. तर यामध्ये सांगितलं की योग्याची लक्षणं, की योगी जो आहे त्याच्या मनामध्ये द्वेष भाव नाही. त्याच्याकरता सुख दुःख समान आहे. सुख दुःख समान सकळ जीवाचा. कोणाला आहे?
आपल्या स्वतःला, असं प्रत्येकानं सांगायचं. वासना तोडून केली बी गोडी. काय म्हणला, छान म्हणलात, पण मला कळालं नाही. पण त्याच्यामध्ये काम क्रोध एवढं तर कळालं मला. काय त्याच्यामध्ये काम क्रोध आहे म्हणजे तेवढं तर कळालं. वासना तोडून केली बी गोडी. मणिपूर नगर पाहता दुर्गंधीत होती. हा. काम क्रोध मद मच्छर दम अहंकार अखंड ब्रह्मानंद शेवणी उगळली. हा, ओम ते नमो झाले. भगवते राम. रामकृष्ण वासुदेव. काय सांगितलं, योगाची लक्षण आहे ती पण एक, ती पण काय योगाची लक्षण आहे. मग योगी जो आहे तो योगी पावन मनाचा आहे म्हणे. आणि तुम्ही स्वतःला योगी म्हणून घेतात, योग्यांची माऊली तुम्हाला म्हणतात. ज्या अर्थी ज्याला जड भिंत चालवणं अवघड नव्हतं, ज्याच्याच पाठीवर आता काय केलेत, पुढं मांडे भाजले, एवढं सामर्थ्य होतं, त्याला दुसऱ्या दारात जायची काय गरज होती, काहीच नव्हती. पण जावं लागलं कशाकरता, जगासाठी. कारण का जगाला जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. कारण संताचं लक्षण असते काय, संताची ती लक्षणा सांगितली. जसं आता या ठिकाणी मुक्ताबाई योग्याची लक्षणा सांगायला की योगी जो आहे त्याचं मन पावन. पावन कशाला म्हणायचं, म्हणजे एकदम पवित्र, त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेषभाव उत्पन्न होता कामा नये, त्याचं अंतःकरण झालं पवित्र आणि तो आता झाला योगी. मग त्याच्याकरता आपल्याला अष्टांग योग करण्याची गरज नाही. पतंजलीनं सांगितलं की फक्त पतंजली जे शास्त्र आहे योगशास्त्र, त्यामध्ये पतंजली फक्त एकट्या मनाला कसं आवरायचं तिथं तेवढंच सांगितलं, कोणाला, एकट्या मनाला. पण या ठिकाणी काय सांगितलं की सगळे आवरायचे, एवढा पसारा. नुसतं मन आवरून नाही जमणार, काम क्रोध मद मत्सर सगळ्या वृत्त्या येतात, त्या वृत्त्या कुठं उत्पन्न व्हायला, त्या अंतकरणात, ते अंतकरण शुद्ध व्हायचे. ती सांगितली योग्याची मुख्य लक्षणं. आणि साही अपराध जनाचा, ही पण एक लक्षण, ही पण काय एक लक्षण आहे संताची. कारण का तर कितीही जनांनी अपराध केला तरीही तो सहन करणं, त्याला म्हणलं संत तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आगार. त्याला संत म्हणा म्हणे तुम्ही. कारण मुक्ताबाई म्हणाल्यात की सापाचा धर्म काय, मुळात त्याच्यामध्ये काय विष आणि चावणेपणा हा त्याचा मूळ स्वभावच आहे. त्याला जर आपण म्हणलं तू चावू नको, कसं जमेल, सृष्टीच्या नियमाच्या काय जाईन ते पलीकडे जाईन. तसं म्हणे हे जे जग आहे ना ते जग 3 गुणाचं आहे. ते काय, ते जग तुका
जगच 3 गुणाचं आहे म्हणे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात विंचाला म्हणालात की तू डंक मारणं सोडून दे, सापाला म्हणालात तुम्ही काय करा विषाचा धर्म सोडून द्या, गाढवाला म्हणालात लाता मारून सोडून द्या. कसं जाईल? शक्य आहे का? ते सृष्टीचा काय ते नियम आहे. तसं म्हणे हे जग आहे म्हणे. आणि या जगाच्या जर तुम्ही नादी लागता तर तुम्ही जिथल्या तिथंच राहता. कुठं? जिथल्या तिथं. आता हे उपदेश मी मनानं सांगायला बरं, त्यांनी नाही सांगितलं. हे उपदेश कोणाचा आहे? मनाचा आहे. हे उपदेश म्हणता येणार. मी बी काय तुम्हाला उपदेश सांगण्या इतका काय पात्र नाहीये. म्हणजे तुम्हाला उपदेश सांगणं म्हणजे तेच आहे, सूर्यापुढं पुन्हा दिवा नेणं पुन्हा म्हणणं बघ मग दिवा किती चमकायला. काय तसं नाही. कारण का ती पदवी मी नाही दिलेली तुम्हाला. कारण गुरु महाराजच काय म्हणायचे, तुम्ही कोण आहात? महिषाच्या मूर्ती. किंवा तुम्ही साधू आहात म्हणून मी तुमच्या संगतीत बसतो म्हणे. मग ही पदवी मी थोडीच दिलेली, ती कोणी दिलेली? बाबा. मग साधू पुढं बोल ना, म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासारखंच आहे. तसं त्या पद्धतीनं पण या ठिकाणी सांगितलं की जग जे आहे ते जग 3 गुणाचं आहे आणि ते त्याचा स्वभाव राहणार. त्याच्यात तुम्ही बदलायच्या नादी लागू नका. ते बदलणार, ते काय होणार नाही, ते बदलणारही नाही. मग बदलायचं कोणा? तुम्ही स्वतःला बदला म्हणे. कारण का तुम्ही योगी आहात, ते योगी नाही. कोण? तुम्ही योगी आहात, जग योगी नाही ना म्हणे. त्याच्या नादी तुम्ही कशाला लागणार? म्हणून मुक्ताबाई म्हणतात की साही अपराध जनाचा, जगानं काही जरी केलं तरी सहन करणं हे योग्याचा काय धर्म आहे. कारण का त्याच्या जर अंतःकरणावर सुखादुखाचा परिणाम होऊ लागल्यावर मग त्याच्यामध्ये संसारिकामध्ये काय फरक उरायला? मग त्याला संत कोण म्हणणार? त्याच्याकडून कोण 2 गोष्टी ऐकून घेणार? आता ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा होते तेव्हा कळाले का कोणाला? कधी कळाले? समाधी घेतल्याच्या नंतर. ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला कळाले. मग आता किती जरी आपण समाधीवर जाऊन डोकं फोडून घेतलं किंवा माऊलीला म्हणलं माऊली तुम्ही आता दर्शन द्या, आता होते का? नाही. मग तसं त्या म्हणल्या तुम्ही काय करा म्हणे, आपलं जे कार्य आहे ते आपलं कार्य चालू ठेवा. कोण? मुक्ताबाईंचा सांगण्याचा उद्देश येतोय की जग जे आहे ते जग 3 गुणाचं आहे आणि 3 गुणामध्ये त्याच्यात तमोगुण बी येतं. आपल्याला सगळे चांगलेच बोलतील ही अपेक्षा काहून? तशी तर कशाचीच अपेक्षा करू नये. कारण का महाराज व्हायचं म्हणलं की ते बकान महाराज लिलाम जाऊन बसले तिकडे पण त्यांना ते प्रमाण म्हणायला लावलं असतं. संत जने व्हावे संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे. ज्याला संत व्हायचं ना ते जग आहे म्हणे. त्याच्या कुठं नादी लागता? कोणाच्या? जगाच्या. आता हे उपदेश माऊली सारख्यांना करावं लागायला. करण्याची गरज नाही, ते आपल्या करताच आहे. मी परत सांगायला होते. पुन्हा तुम्ही म्हणता की ज्ञानेश्वर महाराज इतकं खाली कसं काय उतरले? ज्ञानेश्वर महाराज कुठं उतरली बी नाही, कुठं चढली बी नाही, काहीच नाही. ते होते तिथं स्वरूपाच्या ठिकाणीच आहेत. ते आणखी नाही कुठे स्वरूपाच्या ठिकाणीच आहे. पण हे सगळा चढ उतार आपल्यासाठी लावलाय त्यांनी. कारण आपल्या जीवनात चढ उतार येते ना. माणूस म्हणून घ्यायलोत ना आपण धर्म कुठे यायलाय? माणसावर. माणूस म्हणून घेतला म्हणून मग चढ उतार बी आला. मग चढ उतार आला तर तुला संत व्हायचंय ना. मग संत व्हायचं असेल तर तुला काय करावं लागेल? जगाचं बोलणं सोसावं लागेल. तर तू
जीवा दाताने चालली. जिव्हा दाताने चाविली कोणी बत्तीसी पाडिली. आता या ठिकाणी समतेचा काय भाव आहे. प्रत्येक साधू संतांनी काय केलेले आपल्याला लीन होण्याकरता सांगितलेले. तुकाराम महाराज काय म्हणले की नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. काय लहानपण दिगा देवा मुंगी साखरेचा दिवा. काय सांगितलं की जेवढं लहान होत ना तुका म्हणे लहान व्हावे लहान, तुका म्हणे जाण व्हावे लहाना होणी लहान. किती लहान व्हा म्हणे डोळ्यानं दिसू नका. काय डोळ्यानं दिसू नका इतके सूक्ष्म व्हावं. कारण ब्रह्म कसं आहे सूक्ष्मात सूक्ष्म आहे. तिथं उपदेश सांगितला. कारण हे आता ते दृश्य आहे. हे शरीर काय दृश्य आहे. त्याला जर पकडला तर तुम्ही दिसणार नाही, पण त्याला जर सोडलं तर तुम्ही दिसणार का? मग दिसणार नाही. म्हणजे काय व्हावे लहाना उनी लहान. काय व्हा म्हणे आणखीन लहानात लहान. जेवढं सूक्ष्मात सूक्ष्म उतरता येतं तेवढं सूक्ष्मात सूक्ष्म उतरा. आणि ते प्रत्येक अभ्यास काय केलेला आपल्याला महाराजांनी शिकवलेला आहे. शिकवला का नाही शिकवला? शिकवला ना. शिकवला. आचरणात आणायचं का मग? चालू आहे आता. हा अभ्यास चालू आहे. चालूच होतं ना, आता चालू. अभ्यास अभ्यास चालू का तुम्ही चालू? त्या ठिकाणी सांगितलं की हा जो अभ्यास आहे हा अभ्यास आज आपल्याला प्रत्येकाला जीवनामध्ये उतरवण्याची काय गरज आहे. कारण आपण परत 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 जोपर्यंत चिंतन आहे तोपर्यंत आपण आपल्या स्टेजला राहतो. चिंतन संपलं की पुन्हा आपण कुठं येऊन आदळतो जिथं आहे तिथंच. ते चढते वरी पुन्हा खाली येते, चढते वरी पुन्हा खाली येते. त्या भूतावानी झालं काम. कोणा ते दृष्टांत माहिती आता सांगणार नाही, सगळ्यांना माहिती. कारण त्या भूतावानी काम झालं. काय करायला वर चढायलो खाली आलो. आता खेप सरणार कधी पण. वरचं वरी तरी बस नाही तर खाली तरी बस. दोन्हीपैकी काय कर एक कर. काय कर दोन्हीपैकी एक कर. आणि ते कोणा खाली जातो वरी, त्या माकडासारखं आपलं गत होईल. काय वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. तसं नाही करायचं. जिथल्या तिथं काय करायचं, एक तर वर चढायला लागलात ना तर चढून काय करा वरच बसा. तिथून पुन्हा खाली येऊ नका. आता हे उपदेश तिथं आता मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना सांगितले की तुम्ही योगी आहात आणि योगी असून तुम्हाला हे शोभत नाही. जग जगाच्या परीने चालणार, त्याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही आपला आपला विचार करा. कोणाचा? आपल्या स्वतःचा. म्हणून दुसऱ्या चरणात माऊलीने सांगितलेलं आहे की विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. जसं जगाचा धर्म सांगितला काय काय 3 गुणात्मक आहे. ते बोलणार, ते वाकडत चालणार, किती सरळ चालवण्याचा प्रयत्न केला ते जगाचा स्वभाव झाला. पण इथं दृष्टांत दिला आता पाण्याचा. पाण्याचा मूळ स्वभाव काय? थंड आहे का गरम आहे? थंड आहे. पाणी गरम होत नाही का? पण हा जो गरमपणा आहे हा गरमपणा कृत्रिम आहे. आणावं लागलं त्याचा. काय करावं लागलं? त्या पाण्याला उचलावं लागलं आणि कुठं नेऊन गॅसवर ठेवावं लागलं. म्हणजे कृत्रिमपणा आहे. हे डुप्लिकेट आहे. काय पाणी गरम झालं पण कसं झालं? डुप्लिकेट. पण त्याचा मूळचा स्वभाव काय? थंड आहे. काय थंड आहे. कितीही वर पडलेला जरी असला त्याच्यावर पाणी टाका, भडकतंय का भिजते? भले गरम पाणी जरी टाकलं तरी काय होते?
गरम पाण्यात भडकते काय होते विजतंय. किती बी उकळतं पाणी बी टाका तुम्ही आगीत तरी काय होती आग विजती. कारण त्यानं त्याचा मूळ धर्म सोडला नाही. ते म्हणला जरी मी गरम बाहेरून दिसत असलो ना तरी माझा मूळ धर्म आहे आगीला विझवणं. तसं संती सुखे व्हावे पाणी. संतांनी काय व्हावं म्हणे त्या पाण्यासारखं व्हावं. कसं शांत. जे थंडपणा आहे ना त्याचा थंडपणा त्यानं सोडू नये. आणि त्याच्यामध्ये जो गरमपणा आलेला आहे तो गरमपणा तो कृत्रिम आलेला आहे. ते डुप्लिकेट आहे. त्या गरमपणाकडे काय नका कृपणे तुम्ही लक्ष देऊ नका. तसं तुमच्यामध्ये जो क्रोध आलाय ना आता तर हा तुमचा क्रोध पण तसाच डुप्लिकेट आहे म्हणे. म्हणाले मुक्ताबाई हा जो तुमच्यामध्ये आता क्रोध आलाय ना तर हाही क्रोध कसा आहे तसाच डुप्लिकेट आहे. कारण त्याच माऊलीला जर समजा त्याच क्षणाला विसोबा खेचर जर आले असते त्यांनी जर हाक मारली असती तर माऊलीने ताटी उघडली नसती का. कारण मुळात संताचा स्वभाव काय ती किती बी वाईटातला वाईट जरी असला तरी त्याला शरणागती देणं हा त्यांचा काय मूळचा स्वभाव आहे. रंजले गांजले त्यासी रंजले गांजले जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव तिथंच भेटणार आहे म्हणे दुसरीकडे भेटणार नाही. किती जरी उड्या मारल्या आणि काही जरी केलं तर देव हा संता जवळच भेटणार आहे आपल्याला. बाकी मग बाहेर आपण किती उड्या मारू द्या. आता नवरात्री झाली नवरात्रीमध्ये कमी उड्या मारल्या का तसे आपल्या आता इथं मला सांगायचं गरजच नाही. कारण का तर या ठिकाणी सगळे कसे आहेत सुज्ञ आहेत ज्ञानी आहेत. त्यांना मला उपदेश देण्याची गरज नाही. पण कीर्तन वाढवायचे म्हणून सांगायला कीर्तन वाढवायचे म्हणून आता उगं लावून लावायला पण उगं काही सांगण्याची गरज नाही. तसं संताची लक्षणं सांगितली की संतांनी काय व्हावं म्हणे त्या पाण्यासारखं शांत व्हावं. कारण त्याचा मूळचा स्वभाव आहे थंडता शीतलता. कारण शीतल किती वस्तू सांगितलेल्या आहेत. गंगा पापम शशी तापम काय दैन्यम कल्पतरुस्ततः. त्या ठिकाणी चंद्र एक काय सांगितलेलं आहे शीतल सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर संताच्या ठिकाणी तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत. काय पाप ताप आणि दैन्य या तिन्ही गोष्टी नाहीशा करण्याची ताकद जर कोणात आहे संतात आहेत. म्हणून तुम्ही कोण आहात संत आहात. तुम्ही या ठिकाणी संताची काय सांगितलेली आहे लक्षणं सांगितली की बाबा संत कसे सुखे संती सुखे व्हावे पाणी सुखानं व्हा म्हणे. जबरदस्तीनं नको. कोणी म्हणल्यानं बोलल्यानं मग उगत थंड व्हायचं का नाही. तर तुमचा स्वभाव जो आहे तो मूळचा काय करा थंड करा. आता थोडं जरा वरून बी पाणी येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यानंतर थोडं आता 2 चरण काय करतो जरा धावत्या वेगात घेतो. त्याच्यानंतर अर्ध्या तासात हरिपाठ होईल. लगेच फराळ झाली की कार्यक्रम संपला. तर त्याच्यानंतर तिसऱ्या चरणात सांगितलं की शब्दशास्त्र झाले ईश्वरा
शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश. आता शब्द एक असा आहे की तो जसं की माणूस म्हणतो की शस्त्राचा घाव भरतो पण शब्दाचा घाव भरत नाही. पण या ठिकाणी परत दृष्टांत दिला की जसा धनुष्य आहे आणि तो धनुष्य काय केला त्याच्यावर बाण लावला, निघाला कुठून? धनुष्यातून निघाला पण त्यानं शिल्लक पेटलं का मागं? मग लागला कुठं? समोर लागला, तिथं घाव झाला पण जिथून निघाला तिथं काय परिणाम झाला का? तसं लोकांचं म्हणे, तसं कोणाचे? लोकांचं. जिथून शब्द निघन त्याला काही परिणाम होत नाही. परिणाम तुमच्यावर कशाला व्हायला पाहिजे? म्हणजे शब्द शस्त्र झाले क्लेश संती मानव. जरी शब्दानी जरी दुःख झालं तरीही संतांनी काय करावं म्हणे? ते उपदेश म्हणून ग्रहण करावा. काय करावा? उपदेश म्हणून ग्रहण करावा. कारण जसं की शब्द आहे, आता शब्द कोणाचा आहे? आकाशाचा आहे. आकाशामध्ये उत्पन्न होतो आणि कुठं लय पावतो? आकाशातच लय पावतो. पण त्याच शब्द आकाशाचा अंतकरण कोणाचे? आकाशाचं. आकाशानं आकाशाला बोलल्यावर काय लागायला पाहिजे का? लागते कशामुळे? कारण आता तिथं काय दोन्ही एकाचेच आहेत ना. दोन्ही कोणाचे? एकाचे. आकाशाचा शब्द आणि अंतकरण कोणाचे? आकाशाचे. मग अंतकरणाला दुःख का व्हायले? वेगळं मानल्यामुळे काय तिथं द्वैत उत्पन्न झालं आणि ते द्वैत उत्पन्न झाल्यामुळं काय झालं? त्या ठिकाणी दुःखाला सुरुवात झाली. म्हणून सांगतात की संती मानावा उपदेश. बोलू द्या ना म्हणे. कारण का? जे बोलणार तुकाराम महाराज म्हणे की निंदक तो माझे गळ्याचे ताईत. कारण का? माझी मला चुकी दिसत नाही. माझी मला काय दिसत नाही? चुकी दिसत नाही. आता समजा रक्तामधला छोट्यातला छोटा काय शोधायचे आपल्याला? समजा डेंग्यू झालाय, त्याचं रक्त नेलं कशाला? टेस्ट करायला. किती रुपये द्यावं लागते तिथं? 800 रुपये 700 रुपये 1200 रुपये जे असेल ते आता ते डॉक्टरच्या हिशोबाने. पण 700 रुपये काय करावे लागते? डेंग्यूचा सूक्ष्मातला सूक्ष्म जीव शोधण्याकरता 700 रुपये लागले. तुमच्या सूक्ष्मातला सूक्ष्म दोष ते बिना पैशाचं काढून देते. ते काय करते? तुमचा सूक्ष्मातला सूक्ष्म दोष काय करायला? बिना पैशाचा काढून द्यायला. म्हणून संती मानावा उपदेश. बोलू द्या ना म्हणे काय बोलायचं ते. कारण ते तुमच्याकरता काय आहे? उपदेश आहे. त्याच्यानंतर 4थ्या चरणात विश्वपट ब्रह्मदो विश्वपट
काय विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर या ठिकाणी परत दृष्टांत दिला. जसं की विश्वपट, पट म्हणजे काय, वस्त्र. आता त्या वस्त्रामधलं जे दोरा आहे त्या दोऱ्याकडे तुम्ही पाहिलंत म्हणे. तुम्ही कशाकडे पाहिलात? फक्त वस्त्राकडेच पाहिलात. तर या ठिकाणी सांगितलं की हे विश्वपण कसं आहे तसंच आहे. पटासारखं तुम्ही पाहिलात म्हणे त्याला, त्याला ब्रह्मरूपानं पाहिलं म्हणे त्याला. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो हे विश्वपण कसं आहे म्हणे, त्याच पद्धतीचं आहे. तुम्ही त्याला विश्व म्हणून पाहू नका, त्याला तुमचं स्वरूप म्हणून काय करा, पहा. त्यावेळेला तुम्हाला काय होणार नाही, दुःख होणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता वरून बी बिघडन जरासं, त्याच्यामुळे आवर्ते घेऊ. विठोबा रखुमाई